उमेदवार बाबाजी काळे यांच्या प्रचारासाठी सांगता सभा म्हणून चाकणला सभा झाली आणि त्यामध्ये खासदार संजय राऊत यांनी आपल्यावरती वेगवेगळे आरोप केले। तुम्ही गुंड आहात, तुम्ही दहशत करता आणि तुम्ही लायकीचे नाही असं ते म्हणाले। त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? संजय राऊत लायकीचे होते म्हणून जेलमध्ये जाऊन आलेत। त्यांना त्यांची चांगली लायकी माहिती आहे। दुसऱ्याची लायकी काढत असताना स्वतःची सुद्धा त्यांनी तपासावी। या राज्यामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांना दिलीप मोहिते गुंड आहे ते दिसला नाही का? त्याच वेळेला कारवाई करायची, जेलमध्ये पाठवायचं। आता बोलून काय उपयोग आहे? मुख्यमंत्री असताना माझा पाठिंबा चालला, माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा झाला। आमच्या जीवावर तुम्ही मुख्यमंत्री झाला, ज्याच्या जीवावर मुख्यमंत्री झाला त्याला तर तुम्ही नावं ठेवता कामा नये आणि आपला पक्ष एकदा तपासून बघावा। आपल्या नेत्यावर किती आरोप आहेत ते एकदा तपासून बघावे। आम्ही मर्यादा पाळतो, नेत्यांच्याबद्दल आम्ही अशा प्रकारची भूमिका घेत नाही, बोलत नाही। बोलता आम्हाला सुद्धा येतं। त्यामुळे असं आहे, हा दर रोज वाजणारा भोंगा आहे सकाळी 9ला, याच्या पलीकडे त्यांचे काही महत्त्व नाही आहे। आणि मागच्या दारांना येऊन खासदार झालेला आहे, त्यांनी एकदा जनतेतनं निवडणुकीला तरी लढवावी, एखाद्या वार्डामधनं उभं राहावं, मग कळेल की जनतेचे प्रश्न कसे सोडवायचे असतात। त्यामुळे हा काय लोकमतातला माणूस नाही, त्याचा मी विचार करत नाही। लोकसभेची निवडणूक झाली, त्यामध्ये तुमच्या महायुतीच्या माध्यमातून माजी खासदार आढळराव पाटील यांनी निवडणूक लढवली, मात्र त्यांनी गद्दारी करून ही निवडणूक लढवली। त्यांची अवस्था अतिशय वाईट झाली। त्याच पद्धतीची अवस्था इथल्या आमदाराची होईल असं ते म्हणाले। असं आहे, आढळराव पाटील त्या गोष्टीचं उत्तर देईल, पण यांच्या उमेदवाराची काय अवस्था होईल हे 23 तारीख सांगेल। आता तर त्यांना प्रत्येक ठिकाणी त्याचा प्रत्यंतर येत आहे। 23 तारखेला त्याचं उत्तर तालुक्यातली जनता देईल। आमचा उमेदवार माळकरी वारकरी असं ते म्हणतात। माळकऱ्यांचा बिअरबार नसतो, माळकऱ्यांचं मटणाची खानावळ असते। कदाचित संजय राऊतांचा उमेदवार असा माळकरी असेल याची कल्पना नाही मला। त्यांनी 3 वर्षापूर्वी इथं आल्यानंतर शिवसेनेचा आमदार होईल अशी भविष्यवाणी केली होती आणि ती सभा पाहून त्यांनी असं म्हटलं की ती भविष्यवाणी खरी ठरेल। अशा अनेक भविष्यवाणी त्याने केल्या, आत्तापर्यंत एकही खरी ठरली नाही। त्यामुळे ही भविष्यवाणी खरी ठरेल असं मला वाटत नाही। त्यांचा पक्ष फोडणारे शिंदे आणि त्याच पद्धतीनं अजित पवारांनी सुद्धा पक्ष फोडला आणि अजित पवारांना सुद्धा त्यांची जागा दाखवा, म्हणजे यांना शरद पवारांनाही बरं वाटेल आणि उद्धव ठाकरेंनाही बरं वाटेल असे ते म्हणाले। साहेब, उद्धव ठाकरेंना काय वाटणार आहे हे मला माहीत नाही, परंतु अजित पवार हा काम करणारा माणूस आहे। आज केवळ राष्ट्रवादीत वाढली ती केवळ अजित पवारांच्यामुळं। आम्ही सगळी मंडळी राष्ट्रवादीमध्ये होतो ते केवळ अजित पवारांच्यामुळं। त्यामुळं अजित पवार जागा दाखवतील का आणि कोण कोणाला जागा दाखवतील ही येते 23 तारीख ठरवेल। शरद पवारांना आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या जागी मानतो असं ते म्हणाले, त्याच्यात किती तथ्य आहे? आपल्या सगळ्यांना कल्पना नसेल की शरद पवारांवर सगळ्यात जहरी टीका ही बाळासाहेब ठाकरेंनी केली। मामद्या, मैद्याचं पोतं, जी विश्लेषण लावता येतील ती लावलेली आहे। प्रचंड अशा प्रकारची टीका केली आणि ज्या माणसावर टीका केली किंवा ज्या शरद पवारांनी छगन भुजबळांच्या रूपाने पहिली शिवसेना फोडली त्याला तुम्ही काय म्हणणार? एकदा नाही दोनदा फोडली, त्याला तुम्ही काय म्हणणार? त्यामुळं आता जे बोलतात ते सगळं वरवरनं बोलतात। मनामध्ये ओठात एक आणि पोटात एक आहे त्यांच्या। त्यांनी शरद पवार गटाला जाणारी जागा शिवसेनेकडे घेतली, त्यांना वचपा काढायचा होता आणि तो वचपा आता तुमच्या विजय किंवा पराभवाच्या नंतर काढणार आहेत असं ते म्हणतात आहे। त्यात किती तथ्य आहे? साहेब, या जिल्ह्यामध्ये एकही जागा त्यांच्याकडे नव्हती, एकही आमदार त्यांचा निवडून आला नाही आणि मग शिवसेनेने भूमिका घेतली की बा आम्ही उद्या हा पक्ष संपेल, कुठेतरी एक जागा द्या। आणि शरद पवारसारखा चाणक्य माणूस, त्यांना माहिती होतं की खेडमध्ये कसल्या परिस्थितीत त्यांचा उमेदवार निवडून येणार नाही आणि म्हणून त्यांनी ही जागा शिवसेनेला देऊन टाकली। उद्या काय होणार 23 तारीख सांगेल त्यांना। दुपारची सभा ही खरं तर उद्धव ठाकरेंच्या नावावरती त्यांनी प्रसिद्ध केली होती, मात्र उद्धव ठाकरे काय आले नाहीत। तुम्हाला काय वाटतं? ही वस्तुस्थिती आहे की उद्धव ठाकरेंचं नाव सांगितलं म्हणून जिल्ह्यातनं शिवसैनिक त्या ठिकाणी आले, गर्दी झाली। जर उद्धव ठाकरे नसते त्यातले निम्मेसुद्धा लोक आले नसते। शेवटच्या क्षणापर्यंत सांगत होते की उद्धव ठाकरे येणार, उद्धव ठाकरे येणार, आणि मग अचानक कशी काय रद्द झाली त्यांची सभा? उद्धव ठाकरे येणार म्हटल्यानंतर जिल्ह्यातनं सगळ्या ठिकाणावरून शिवसैनिक त्या ठिकाणी येतात आणि त्यांची एकच सभा होती, तीसुद्धा होऊ शकली नाही।
आदित्य ठाकरे जे मंत्री आहेत, मंत्री राहिलेले आहेत, ते सुद्धा येऊन गेले. त्यांनी सुद्धा उमेदवाराचा भाषणामध्ये उल्लेख केला नव्हता. आज संजय राऊत आले, त्यांचंही भाषण झालं, पण त्यांनी त्यांच्या भाषणाच्या आधी उमेदवाराला बोलू दिलं नाही. मोठ्या नेत्यांच्या माध्यमातून त्या उमेदवाराची काय जागा असेल? असं आहे, या पक्षाचा उमेदवार असतो त्याचे विचार महत्त्वाचे असतात. त्याने लोकांना विनंती करायची असते आणि त्याच्यानंतर मोठ्या नेत्यांनी बोलायचं असतं. त्यांना काही इथिक्सच माहीत नाहीत, पद्धतच माहीत नाही. त्यामुळं त्यांनी त्या उमेदवाराला बोलू दिलं नाही. खरं म्हणजे त्याचा तो अपमान केलेला आहे. पण आता बाबाजी काळेसुद्धा पहिल्यांदाच निवडणूक लढवतात. मान काय ना अपमान काय, त्यांना त्याचं काही वाटत नाही.